पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी एकटाच का नाचतोय. गेली 2 वर्ष मी एकटाच नाचतोय, पण हे वर्ष जरा वेगळं आहे, आनंदाचं वर्ष आहे आणि देवीच्या दयेने सगळं सुरळीत झालेलं आहे. आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी झी मराठी पुन्हा एकदा घेऊन येतोय तुमचा आवडता कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. आता गप्पा मारायच्या आहेत, खायचंय प्यायचंय मज्जा करायची, नाचायचंय गायचंय सगळं करायचंय. आणि हे सगळं करण्यासाठी माझ्या 2 मैत्रिणींना इथे मी बोलवतोय. पल्लवी ये 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 ये. आणि ही कुठे गेली? अनिता कुठे? हे काय इथेच आहे. कुठे आहे? दिसत नाहीये तुम्हाला? दिसत मला काय कोणाला दिसत नाही. दिसते तुम्हाला? बघ ते पण नाही म्हणतायत. हां रमाताई, तुम्ही आता सगळ्यांना दिसायला हव्यात. अरे बापरे, काय सवय जात नाही तुझी खटक्कन याची. चला चला आज धमाल करायचे कारण असं आहे, याचं कारण असं आहे की आता नवरात्राची याची 5वी माळ आहे. बरोबर आहे, 5वी माळ आहे. आणि नवरात्रात वेगवेगळ्या पद्धतीने आपण नवरात्र साजरा करत असतो. ह्या दोघी ज्या आहेत ना, या खानदेशातल्या आहेत, खानदेशामधून आलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं मूळ सगळं खानदेशात आहे. खानदेशात काही वेगळ्या चालीरीती आहेत नवरात्राच्या बाबतीत, तर मला ते ऐकायचं आहे, आपल्या रसिक प्रेक्षकांनाही ऐकायचं आहे. काय मला सांगशील? आमच्याकडे नवरात्रीत घट बसवले जातात देवीचे, आणि तिच्यासाठी 9 दिवसांचा नैवेद्य असतो सांजरीचा. सांजरी? हां सांजरी. सांजरी आमच्याकडे सांजरी असं म्हणतात आणि आपल्याकडे साटोरी म्हणतात. हां अच्छा, म्हणजे बाकी सगळं सेम, फक्त नावात बदल आहे. सांजरी आणि साटोऱ्या. ओके. तर असा त्याचा एक छान 9 दिवसांचा नैवेद्य दिला जातो. त्याचं एक विशिष्ट प्रकाराचं काय म्हणतात त्याला, एक असं आयताकृती, एक वर आपण लहान बाळाला जेव्हा त्याचं एक खेळणं असतं तसं एक त्या प्रकाराचं असतं. आणि ते वर देवीच्या वर त्या सांजोऱ्यात ठेवल्या जातात. आणि 9व्या दिवशी ते काढून देवीला नैवेद्य देऊन आपण ते सगळे खाऊ शकतो. बरं, आपल्या इकडे जसा गरबा वगैरे खेळतात रात्रीपर्यंत, तसं असतं काय खानदेशात का? हो असतं ना. गरबा असतो? नाही, गरबा असं नाही, तिकडे भुलाबाई असते, त्याला गरबा नाही म्हणत. पण साधारणतः सगळीकडे पद्धत तीच असते. म्हणजे भुलाबाई म्हणजे काय मला कळलं नाही, काय असतं ते? भुलाबाई म्हणजे भुलाबाईची मूर्ती मिळते देवीची. भुलाबाई म्हणजे पार्वती. बरं, काही त्याची काही कथा आहे का? म्हणजे काय एकदम आहे कथा आहे त्याची. म्हणजे पूर्वी, म्हणजे पुराण काळामध्ये शंकर आणि पार्वती दोघं जण द्यूत खेळत होते. बरं. आणि खेळता खेळता शंकर हारले. आता आपल्याकडे कसं खेळताना असं झालं की तू चिडीचा डाव खेळली, अमुक झालं, तर असं एक काहीतरी एक आर्ग्युमेंट होतं आणि जो हरलेला आहे तो चिडतो. तर अगदी तसंच झालं. शंकरांना खूप राग आला आणि ते निघून गेले. तर आता कसं करायचं आणि त्यांना परत कसं आणायचं असा प्रश्न पडला पार्वतीला. मग तिने एका भिल्लिणीचं रूप धारण केलं आणि ती शंकरांना शोधत शोधत गेली. तिला बघितल्यानंतर शंकर भुलले. जो भुलला तो भुलोबा, म्हणून ते भुलोबाची गाणी असतात, पाळणा असतो. त्याच्यानंतर त्याला म्हणजे तो राणाजी, भुलोबा हा राणाजी आणि ही भुलाई पार्वती. आणि आपण सृजनाची देवता अशी आपण असं म्हणू शकतो तिला. आणि म्हणून या दिवसामध्ये पाऊस पडतो, सगळीकडे नवीन पीक आलेलं असतं, हिरवगार झालेलं असतं. बरोबर. तर त्या देवतेची पूजा आपण केली पाहिजे, करावी, ह्यासाठी भुलाबाईची स्थापना करतात. आणि अनंत चतुर्दशी नंतर भुलाबाईची मूर्ती आणतात आणि ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत त्या भुलाबाईला आपल्या घरामध्ये ठेवलं जातं, तिची पूजा केली जाते. मी लहानपणी जेव्हा आजोळी जायचे तेव्हा तिथे माझ्या मामे बहिणी भुलाबाईची पूजा करायच्या आणि भुलाबाईसाठी सगळ्या त्यांच्या मैत्रिणी यायच्या. आणि मी नाशिकमध्ये राहायचे तेव्हा आमच्या घरी हातगा किंवा भोंडला असं म्हणतात, आपल्याकडे उर्वरित महाराष्ट्रात भोंडला असं म्हणतात. तर लहान लहान मुली भोंडला खेळतात. पाट असतो, पाटावरती हत्ती काढला जातो आणि रांगोळीचे असे काही ठिपके दिले जातात. तर जेवढे ठिपके तेवढी गाणी म्हणायची भुलाबाईची किंवा भोंडला. आठवतं काय काही गाणी भुलाबाईची? मग आता मला भुलाबाईची गाणी ऐकव. गाणं मला पूर्ण माहिती नाही, कारण मी जेवढं ऐकलं ते अर्धवटच आहे बहुतेक, त्याची गोष्ट पूर्णच होत नाही. तर ते असं गाणं आहे, 1 लिंबू झेलू बाई 2 लिंबू झेलू, 2 लिंब झेलू बाई 3 लिंब झेलू,
तीन लिंब झेलू बाई, चार लिंब झेलू, चार लिंब झेलू बाई, पाच लिंब झेलू, पाचाचा पानोठा माळ घाली हनुमंताला, हनुमंताची निळी जोडी, येता जाता कमळ तोड, कमळाच्या पाठीमागे लागली राणी, अग अग राणी इथं कुठं पाणी, पाणी नव्हे यमुना जमुन, यमुना जमुनाची बारीक बाळू, तेथे खेळले चिलार बाळू, चिलार बाळाला भूक लागली, सोन्याच्या शिंपल्याने दूध पाजले, निजरे निजरे शिनार बाळा, मी तर जाते सोनार गावा. एवढंच मी ऐकलेलं गाणं आहे. वा वा वा. ही गाणी किती सोपी साधी सरळ आहेत हे आपल्याला लक्षात येतं आणि त्याला एक रिदम आहे. तर असं एक खानदेशातल्या गमती जमती आज आपण समजून घेतलेल्या आहेत. आता आपण आपल्या किचनमध्ये येऊया आम्ही सारे खवय्येच्या, आणि आपल्याला काय बनवणार आहात तुम्ही मला उत्सुकता आहे. खरं तर आम्ही दोघी खूप आळशी आहोत बनवण्याच्या बाबतीत, पण आम्ही खूप खुश आहोत की आज इथे काहीतरी बनवायला मिळतंय. मी खीर बनवणार आहे आणि मी धिरड. बरं, म्हणजे काय म्हणजे असं खीर आणि धिरड असं एकत्र खाण्याची प्रथा खानदेशात आहे. म्हणजे जसं की आपल्याकडे घावन घाटलं असतं, माझ्या घरात घावन घाटलं करतात, पण खानदेशात गेल्यानंतर धिरड आणि खीर करतात. तर हे जे खानदेश कनेक्शन आहे, म्हणजे देवीसाठी स्पेशल खिरापद आहे आमची देवीसाठी की धिरड आणि खीर. चला, खानदेशातल्या गमती जमती आपल्याला कळलेल्या आहेत. आता आपल्याला किचनमध्ये यायचं आहे. आम्ही सारे खवय्येचा आजचा पहिला एपिसोड आहे माझा आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो. पण त्या किचनचा पदार्थ सुरू करण्याच्या आधी या दोघींना जरा फ्रेश करतो ना, त्या खानदेशात गेलेले आहेत त्यांना परत इथे आणायला पाहिजे. त्यामुळे आपण एक छोटासा गेम खेळायचा आहे. मी तुला एक चित्र देणार आहे, ओके, किंवा मी तुला आधी देतो, आधी तुला चित्र देतो आणि तुला ते बघायचं आहे. ओके, तुला ते बघायचं आहे आणि ह्या चित्रात जे काही आहे त्याचं वर्णन तू तिला सांगायचं आहे. हां, ओके ओके ओके. आणि त्याप्रमाणे तू जे काही आहे ते तू ओळखायचं. ठीक आहे. ओके, पहिल्यांदा तू बघितल्यानंतर तू सांगू शकतेस की काय हे लोखंडाची वस्तू आहे असं सांगू शकतेस. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पुढे तुला पाहिजे ते सांगू शकतेस. ओके, चला आता आपण गेम सुरू करूया. ओके, आता हा तुला हे असं धरायचं आहे. ओके, आता तू ह्याचं वर्णन करायचं. खाण्याचा प्रकार आहे. बरं प्रत्येक भाजीत टाकला जातो. बरं आणि जमिनीखाली येतो. बरं. हां, तू गेस कर. अजून काही? लसूण नाही. कांदा. कांदा. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आता आपण तुझ्याकडे येऊया. हो. ओके, आता हे घे. भाजी करतात. बरं. आणि एकाचा हलवा करतात त्यातल्या, पण ते नाही. गाजर नाही. अजून कसला हलवा करतात? दुधी. हां, पण ते नाही. ओ. हे म्हणजे डावीकडे जायचं नाही, हा आपल्याला सरळ जायचं आणि मग उजवीकडे जायचं नाही असं चाललंय. हा, लवकर. एक दुधी भोपळा असतो आणि अजून एक असतो, एक दुधी रंगाचा असतो आणि एक अजून एक असतो त्याची भाजी करतात. छान सांगा काहीतरी. पण छान सांगते मी तुला. बरं, ऐक ना. रंग. अगं तू हिसाब नीतीतली गोष्ट सांगितल्यासारखं काय करते? पटपट सांगायचं. तुला हो, तू पटकन. खूपच गोड सांगितलं, पण आता हे मला सांगता 5 नाही 4 भाजी 3 त्याचा रंग 2 वेगळा असतो. दुधी एक दुधी रंगाचं असतं आणि एक झाला, शून्य. रंगाचं काय असतं? एक दुधी भोपळा असतो आणि एक ही दुधी भोपळा लाल तोंडावर भोपळा बोलली. असतो. ठीक आहे, आता याचा अर्थ असा आहे तू हिच्याकडून असं काहीतरी प्रॉमिस घे जे अशक्य आहे. नाही शक्य आहे. ओके. नाही, मला काही शक्य. शिक्षा म्हणून ते प्रॉमिस घे. मला असं वाटतं की माझी चांगली मैत्री झाली आहे अनिता बरोबर, तर तिच्याकडून प्रॉमिस हवा आहे की तिने माझ्याशी भांडायचं नाही. भांडली म्हणजे तिला सवय आहे का भांडायची? बरं. पण नाही, माझी खरंच खूप चांगली मैत्री झाली आहे. ही मैत्री तू पण टिकव आणि मी पण टिकवेन. येस. हे प्रॉमिस. पण म्हणजे जास्त टिकवण्याची जबाबदारी हिच्यावर आहे. माझ्यावरती. तर ती शिक्षा होईल कारण ना. त्याच्यामुळेच माझी मैत्री जास्त टिकत नाही, कारण माझ्याकडनं तितकं 100% दिले जात नाही. म्हणजे ती भांडली तरी तू मी भांडायचं भांडायचं नाही. हा, हा. मी संयम तुझं बरोबर ठेवायचा. आहे. तुझं बरोबर आहे असं म्हणायचं. हां, विच इज गुड. हां. है ना? आणि मैत्री टिकेल त्यामुळे. हां. गुड. चला,
नाव लेट्स मूव. चला पुढे जाऊ. आता आपण किचनमध्ये येऊया आणि काय काय छान छान पदार्थ आपल्याला बनवायचे ते बनवायचे आहेत. पण त्याआधी तयारी करायला लागते. बाबा यांना काय काय बनवायचं आहे, काय काय कसं कसं पाहिजे ते सगळं त्यांच्या मनाप्रमाणे आखून देतो. पल्लवी आणि अनिता दोघी तयार झालेले आहेत. पल्लवी तू काय बनवणार आहेस? खीर. आणि अनिता? धिरडं. ओके. आधी आपण खीर बनवतोय. तर पल्लवी तू मला आधी खिरीचं काय साहित्य मला सांग. हां, हे तांदूळ आहेत जे पाववाटी तांदूळ घेतले, बासमती तांदूळ किंवा ज्याला सुवास असतो असे तांदूळ घ्यायचे. बरं. ते अर्धा तास भिजवायचे, ते तांदूळ काढायचे, जरा वाळवायचे आणि ते मिक्सरमधनं बारीक करायचे. ते मिक्सरमधनं बारीक केल्यानंतर जरा तुपात ते फ्राय करायचे. ओके. तर ते आहे बारीक केलेले तांदूळ. ड्रायफ्रूट्स आहेत, तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकतात. किसलेलं खोबरं आहे, चवीपुरतं मीठ आहे, इलायची पावडर आहे आणि सजावटीसाठी तुम्ही हे वापरू शकतात. आणि दूध आणि पाणी. ओके. आणि इथे आपण थोडंसं तूप घालून ठेवलेलं इथे. ओके. आता काय काय करायचं मला सांग प्रोसेस. हे बारीक केलेले तांदूळ ह्यात टाकायचे. हे ऑलरेडी तुपात भाजलेत आपण, म्हणून फार काही त्यांना भाजायची किंवा लाल, ऑलरेडी त्यांना गुलाबी रंग आलाय. तुपात भाजून मग ते मिक्सरमधून काढलेत का? हां. ओके. हे आधी भिजवले, अर्धा तास ठेवले, मग ते थोडंसं वाळवले, पाणी काढलं त्याचं. ते तुपात भाजले आणि मग मिक्सरमधून काढून आता आपण परत ते तुपात थोडंसं. आणि तर बरोबर झालंय नाही, तुम्ही मगाशीच डिक्लेअर केलं आम्हाला खूप कंटाळा आहे बाबा, आम्हाला नाही घेत काय वगैरे असं काही तू झालं. आता काय? पाणी. आता काय पुढे? हे टाकायचं, किसलेलं खोबरं टाकायचं. किसलेलं खोबरं आपण घालतोय. ड्रायफ्रूट्स पण घालायचे, म्हणजे हे त्यातच थोडंसं शिजले जातं. ओके. सगळ्यात शेवटी दूध आहे का? सगळ्यात शेवटी दूध. थोडंसं मीठ म्हणजे घालायचं. शिजवायला आपण दूध वापरत नाही. वापरलं नाही. हो. गोडी वाढते. आता हे शिजलंय ना? हे शिजलंय. ओके. आता जे आहे ते बाकी दुधात शिजवायचं. वा. इलायची पावडर घालायची. ओके. पंधरा मिनिटात खरं तर हे तयार होते. हे सगळं शिजून 15 मिनिटं लागतात. झाकण वगैरे झाकण ठेवायचं. ते बघ तिथे. चल, हे झालं का बघ तुझं पल्लवी? हे झालं का बघ? डन. हो, झालंय. व्हेरी गुड. आता काय करायचं मला सांग. आता गॅस बंद करायचा आणि यात गूळ घालायचा. तुला बदाम घे. माझी बुद्धी चांगली होईल. काय झालंय. क्या बात आहे. डन. व्हेरी गुड. 2 मिनिटं. 2 मिनिटं. ओके. अनिता तू काय बनवणार आहेस? धिरडं. देवीसाठी धिरडं, खानदेशी धिरडं. येस. ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? मीठ आहे, हा लाल मिरचीचा थोडासा ठेचा तयार करून घेतलेला आहे, हळद, कोथिंबीर भरपूर, त्याच्यानंतर दही आणि हे तूप आहे. आपण तेल नाही वापरणार आहोत. बरं. आणि ते आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट हे आहे, हे म्हणजे मुगाची डाळ असते जी, म्हणजे छिलके मूग नाही, साधे मूग, ते रात्रभर भिजवून ठेवायचे आणि नंतर ते वाळवायचे आणि त्याचा रवा काढायचा. असा रेडीमेड पण मिळतो, पण आपण हे सगळं केलेलं आहे. बरं. सुरू करूया. येस. आणि अर्थात पाणी लागणार आहे आपल्याला. पाणी आहे ना? मीठ, थोडीशी हळद पण टाकूया. आणि आता आपण थोडंसं दही घालूया याच्यामध्ये.
अच्छा एवढंच का नावाला म्हणजे जरा नावाला त्याचं फार हे नाही कौतुक कारण नाही त्याचं त्याचं कौतुक नाही तर मध्ये आणि ते कोथिंबीर भरपूर कोथिंबीर आपण घालू शकतो याच्यामध्ये आपल्याला जसं आवडत तसं. आता हे मिक्सचर जमणं फार महत्त्वाचं आहे. जरा पातळ जरा घट्ट असं चालणार नाही. डोस्यासारखं तेवढं त्याची कन्सिस्टन्सी हवी असते. घाल. बस व्हेरी गुड. चल हे जरा होते वेळ आपण झाकून ठेवूया. ओके. बघू बघूया. आता ना त्याच्या कडा जरा झाल्या पाहिजेत मग आपण काढूया. ओके. येस क्या बात आहे यार. हे खानदेशात बनवतात पण आमच्याकडे नाशिकला आम्ही माझ्या घरी धिरडी करतो तांदळाची. वा मस्त लागतात. हो त्याला आम्ही घावणं असं म्हणतो. घावणं करेक्ट. आणि त्याच्याबरोबर काय असतं घावण्याबरोबर घाटलं ती पण खीरच असते आणि ती गौरीच्या वेळेला करतात. ते नारळाच्या दुधाचं असतं ना. हो मी जरा टेस्ट करतो पण तोपर्यंत तुम्ही तुमचं काम करा. साहित्य आणि कृती लिहून घ्या विसरायचं नाही. कळलं ना. हां ओके डन. धिरडं तयार करण्याची कृती. प्रथम मुगाच्या डाळीचा करून घेतलेला रवा घेऊन त्यात चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, लाल मिरचीचा ठेचा, थोडंसं दही आणि कोथिंबीर घालून डोशाच्या पिठाप्रमाणे सरसरीत भिजवून मिश्रण तयार करावं. तवा व्यवस्थित तापून तुपावर हे धिरड्याचं मिश्रण पसरवून घ्यावं. झाकण ठेवून शिजवावं. धिरडं वरून कोरडं झालं की ते उलटवून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यावं. खमंग कुरकुरीत मुगाचं धिरडं तयार आहे. खीर करण्याची कृती आता आपण पाहूया. प्रथम अर्धा तास भिजवून थोडेसे वाळवून घेतलेले बासमती तांदूळ मिक्सरमधून जाडसर दळून घ्यावे. त्यानंतर या तांदूळाच्या कण्या तुपावर गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्याव्यात. आता त्यात थोडंसं पाणी घालून तांदूळ अर्धवट शिजले की त्यात किसलेलं सुकं खोबरं, सुक्या मेव्याचे काप, चिमूटभर मीठ घालावं. त्यानंतर त्यात दूध घालावं आणि नंतर वेलचीची पूड घालावी. तांदूळ व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करून शेवटी त्यात गुळाची पावडर घालावी. तांदूळाच्या कण्यांची स्वादिष्ट खीर तयार आहे. क्या बात आहे यार. कमाल बनले. कमाल बनले कमाल. खानदेशमधल्या गमती जमती ऐकायला मिळाल्या. तुम्हाला दोघींना मी मनापासून धन्यवाद देतो. पण नुसता धन्यवाद नाही तर झी मराठी आणि आमच्या आम्ही सारे खवेतर्फे एक छोटीशी प्रेमाची भेट आहे तुम्हाला. आणि ही तुला. थँक्यू. ओके चल इथे ठेवतो मी. येस चला मंडळी निघायची वेळ झालेली आहे. म्हणजेच खायची वेळ झालेली आहे. थोडक्यात खायची वेळ झालेली आहे म्हणून निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं आहे उद्या. आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.